किती लोक आहेत जे निवडणुकीला पराभूत झाल्यानंतर 6 महिने दिसत नाहीत. कोणी दुःखात असतं, कोणी संध्याकाळी बसलं का 2 दिवस हटत नाही. शेवटी दुःखातून बाहेर यायला प्रत्येकाचा आपला आपला मार्ग असतो. मी पडलो, दुसऱ्या दिवशी मी इथं ईदगाह मैदानावर होतो, इथं शुभेच्छा द्यायला. आणि शेवट एवढंच सांगतो की या शिर्डी विधानसभा मतदारसंघाच्या पूर्ण बॉर्डरवर मी तुम्हाला आवर्जून सांगतो, जर इथं कोणीही धर्माच्या नावावर आणि जातीच्या नावावर द्वेष पसरण्याचं काम केलं तर मग तुमची गाठ माझ्याशी आहे हे तुम्हाला मी स्पष्ट सांगतो. इथं कोणीच असुरक्षित नाही, इथं कोणाला संरक्षणाची गरज नाहीये, इथं हिंदूंना गरज नाही, इथं मुसलमानांना नाही. वर्षानुवर्ष आपण एकामेकाबरोबर राहिलोय. आज अचानक का संरक्षण पाहिजे? कोणत्या जातीच्या माणसाचं काम जात विचारून केलं जातं? आणि ज्यांना जातीवाद करायचा आहे, ज्यांना धर्मवाद करायचा आहे, मी तुम्हाला सांगतो ते करायचं असेल तर मला सांगा. मग आम्ही पण अर्ज करताना लिहू की तिथं धर्म लिहा. तुम्ही अर्ज करताना लिहा मी हिंदू आहे, मी मुसलमान आहे. तुम्ही जाती लिहा की मी मराठा आहे, मी माळी आहे, मी धनगर आहे, मी वंजारी आहे. तुमच्या मतदारसंघात 30 वर्षापासून तुमच्या नेतृत्वाने तुमचं काम करत असताना तुमची जात विचारली नाही तर ती जातीचं जे काही विष काही लोक पसरवण्याचं काम करतात, अजिबात नाही. आपण समृद्ध आहोत आणि शिर्डी मतदारसंघ हे उदाहरण देशाला पाहिजे की हे एकमेव मतदारसंघ आहे की आपण साईबाबाच्या भूमीमध्ये आहोत. ज्या साईबाबांनी कधी धर्म आणि जातीमध्ये भेदभाव केला नाही, त्या साईबाबांचे अनुयायी म्हणून आपण तो संदेश पूर्ण देशामध्ये पोहोचवण्याचं काम या शिर्डीमधून झालं पाहिजे. सर्वसामान्य माणसाला, तो मुसलमान असो किंवा हिंदू असो, 65 वर्षाच्या पुढे तिला ढोल लागतं, तिला काही फरक पडत नाही की काय चाललंय टीव्हीवर. मराठा असो माळी असो, तिला जर गरीब झोपडीमध्ये धान्य पाहिजे असेल तिला काही फरक पडत नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.